लहानपणी शाळेतून घरी आलं किंवा काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली किंवा आईला तिचं काही काम करून घ्यायचं असेल ना, तर ती एक मस्त असा टेस्टी पराठा तयार करायची. त्याच्यासाठी काय करायचं, एक पोळी अशी गोलाकार लाटून घ्यायची, मध्यभागी मस्त सगळीकडून साखर आपल्याला पसरून घ्यायची. एक साइड फोल्ड करायची, त्याच्यावर पण अशी मस्त साखर पेरून घ्यायची. त्याच्यावर दुसरी साइड फोल्ड करायची आणि त्याच्यावर सुद्धा अशी मस्त साखर टाकायची. जितकी साखर हवी ना, तितकी आपल्याला त्याच्यामध्ये ठुसून-ठुसून साखर भरायची आणि हे बघा, ही साइड सुद्धा अशी फोल्ड करून घ्यायची आणि मस्त आपल्याला असं एक पॉकेट तयार करून घ्यायचंय. सगळीकडून छान प्रेस करून घ्यायचंय आणि ही जी उरलेली साखर आहे ना, ती अशी मस्त हळूच आपल्याला बाजूला काढून घ्यायची आणि गपकन खाऊन टाकायची म्हणजे आईला कळणार सुद्धा नाही. आता काय करायचं आपल्याला याचा पराठा तयार करायचा आहे. त्याच्यासाठी सगळीकडून मस्त पीठ लावायचंय आणि ह्याचा चौकोनी पराठा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. हा पराठा आपल्याला मीडियम फ्लेमवरती गॅसवरती छान भाजून घ्यायचा आहे. भाजत असताना सगळीकडून छान मस्त असं तूप टाकायचंय आणि हा आपला मस्त खमंग कुरकुरीत साखरेचा पराठा तयार आहे. हा पराठा बघून तुम्हालाही लहानपणीची आठवण आली आहे का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.